एक माणूस आपला कमी असा वाटतो तुम्हाला. एक तुझे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आम्हाला जायचं आहे फिरायला. तर आता आम्ही आहे बांदरला. आम्हाला इथून आता रेल्वे स्टेशनला जायचं आहे ना. रेल्वे स्टेशनच्या कुठे जायचं आहे ते तुम्हाला पुढं सांगता. रेल्वे स्टेशनला जायच्या अगोदर आम्ही पहिले नाश्ता करून घेत आहोत, कारण की आम्हाला पूर्ण दिवस तिकडेच होणार आहे. हे पहा बाजारचा बाजार, पण बाजारात माणसा कमी ना रिक्षा जास्त असा मला वाटत होता. स्टेशनला जायच्या अगोदर या रिक्षावाल्याचा जुगाड पहा, मोबाईल माउंट करायचा, मग लगेच चर्चगेटचा तिकीट काढायचा आणि निघायचा. नाही पहा 6 वाजता उठून ना 10 वाजता निघाल्यावर असं हाल होत आहे. या पहा मुंबईचा वानखेडे स्टेडियम. ट्रेनमध्ये उतरला का तुम्हाला राईट साईडला जायचं आहे. नाही याला तर काय घंटा माहीत नाही, पण तरी चालला आहे पुढं पुढं हिरो असा ना. रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघाल्यावर तुम्हाला त्याचे सामनेच दिसेल मुंबईचा फेमस ठिकाण मरीन लाईन. तेही पाहू शकता मी मरीन ड्राईव्ह. एकदम भारी नजारा आहे. आम्ही तर मित्र चालू आहे, पण तुम्ही हां गर्लफ्रेंडची जोडी लावू शकता. तुम्ही त्याला घेऊन येऊ शकता. हा ना. आता कसा वाटतो तुम्हाला एवढे उन्हात फिरायला? याला तर आलंय, पण एवढा ऊन लागत ना बापा बाबा. नाही योगा पहा यो विचार करायला लागला, आलो तर आलो, गल काढा तरी घेऊन येतो, मुंबईची मासे तरी घेऊन जातो सगळं. नंतर फोटो न ते पाडून ना जायला, पण आपल्याला काय दिसते. माझी ड्रीम बाईक दिसली आता मला. ही पहा इथं RX-100 आवाज आहे का ना. RX-100चा आवाज तर ऐकला वाज. मुंबईला लागा काय फायदा होतो काय. तर आता चालले आम्ही कपडे घ्यायला. तर पाहू कसं एक माणूस आपला कमी असा वाटतो तुम्हाला. एक तुझे थांबतील का मी निघेल केव्हा. नंतर आम्ही मॅपमध्ये पाहतो फॅशन स्ट्रीट. लगेच चालूच म्हणता, कारण की जवळच होता तर संग चालतोच जाऊ. फॅशन स्ट्रीटला ना वाटायला काय दुकानं बसायचे, काय खाया पिण्याला भूक लागलंय. 12 वाजलंय ना. 2-3 वाजता निघायचे परत घरा जायला. पाच नदी का पाहिजे ये चाललंय दोघं जण. फॅशन स्ट्रीटच्या बाजूला तुम्हाला इथं व्हेज नॉनव्हेज फला फुला कंदमुले तर अख्खे भेटतील. भाषण कुछ ज़्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी नाही पहा मुंबईचं फॅशन स्ट्रीट. तिथं तुम्हाला नवीन शर्ट, पॅन्टी, बूट, टी शर्ट, हुडी वगैरे सगळं भेटतील एकदम कमी प्राईजमध्ये ना. कपडे घेऊन आम्ही घरा जायला निघताव ना. कपड्यांची तर घडीवाल्याला सांगितलं होती, पण पिशवेवरच वाटतं काय ही बोसका बांधायला आहे असा. नंतर आम्ही दोघंजण स्कूटीवर येत आहो ना, दोघंजणांना बसने पाठवत आहो. नाही पहा कपडे तेवढं घेतील नाही, पण एवढ्या बॅगी भरेल आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय बाय.